बोटा गटामध्ये उमेदवारी करणं एक आव्हान तुम्हाला वाटत नाही का? अजय फटांगरे की गौरव डोंगरे उद्या भविष्यामध्ये जर तिकिटाची वेळ आली तर त्यावेळी जर प्रश्न उपस्थित झाला तर त्यावेळी तुमची भूमिका काय असेल? परंतु ते कामे देखील थांबली गेली आहे. म्हणजे सरकारचं काय आडमुठे धोरण आहे का? उद्या भविष्यामध्ये जर समजा उद्या जनार्दन आहेर पाटील आणि गौरव दादा डोंगरे पाटील हे जर आमने सामने जर आले, एक तुमचा आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्याबरोबर एक फोटो व्हायरल झाला होता आणि त्यानंतर बऱ्याचशा चर्चा आणि तर्कवितर्क अशा अनेक चर्चा रंगल्या गेल्या होत्या. तर महाविकास आघाडी एक उमेदवार देईल किंवा महायुती एक उमेदवार देईल की सेपरेट निवडणूक लढतील? म्हणजे जालिंदर गागरे देखील आपल्याला एक भविष्य काळामध्ये बोटा गटामध्ये एक आव्हान असणार आहे. 30 ते 40% जे काही पात्र महिला आहेत त्यांची नावं या यादीमधून कमी झालेले आहेत. मग कुठेतरी हे निवडणुकीचा जुमला होता की काय असा प्रश्न आहे. यावेळी कुठेतरी तुमच्या बरोबर किंवा कार्यक्रमामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर पाटील देखील दिसत आहेत. तर याबद्दल काय सांग, नेमकं काय आहे? आणि मग बोटा गटामध्ये आपण ज्यावेळी उमेदवारी करणार आहात त्यावेळी बाकीचे जे उमेदवार असणार आहेत त्या मतांचं गणित कशा प्रकारे आखलं जाईल? नमस्कार, मी सतीश फाफळे, महाराष्ट्र शाही न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजपासून आपण या ठिकाणी जिल्हा परिषदेचा रणसंग्राम हा विशेष कार्यक्रम आपण सुरुवात करत आहोत. खरं तर जिल्हा परिषदेचा रणसंग्राम हा कार्यक्रम सुरू करण्यामागचा हेतू सांगतो तुम्हाला पहिल्यांदा. कारण जिल्हा परिषदेची निवडणूक आता तोंडावरती येऊन ठेपली आहे. खरं तर काल परवा या ठिकाणी जिल्हा परिषद या ठिकाणी अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं. त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती महिला आरक्षित हे आरक्षण निघालेलं आहे. आणि या आरक्षणाच्या नंतर खरं तर जे काही इच्छुक उमेदवार आहेत या इच्छुक उमेदवारांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. खरं तर प्रत्येक जणाला वाटतं की आपल्याला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व्हायचे आणि या गटाचे या ठिकाणी सेवा करायची, या ठिकाणी विकासात्मक कामं करायची आहे, नवे व्हिजन आपल्याला या ठिकाणी राबवायचे आहे. खरं तर हा जो बोटा गट आपण या बोटा गटाकडे पाहतो, हा बोटा गट खऱ्या अर्थानं जिल्ह्याचं नेतृत्व करणारा हा गट आहे. त्याचं कारण असं, या ठिकाणी नाथाबाबा शेळके हे जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले सदस्य होऊन गेलेले आहे. खरं तर त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं. त्यांच्यानंतर प्रभाकरराव भोर यांनी देखील जिल्ह्याचं नेतृत्व केलं. त्यांच्यानंतर किसनराव आहेर, ॲडव्होकेट किसनराव आहेर हे देखील जिल्हा परिषद सदस्य राहून गेलेले आहे. त्यांच्यानंतर या ठिकाणी जनार्दन आहेर पाटील हे देखील जिल्हा परिषद सदस्य राहिले आणि त्यांनी खऱ्या अर्थानं 10 वर्ष त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांनी या गटावरती 10 वर्ष वर्चस्व आपलं टिकून ठेवलेलं आहे. जनार्दन आहेर पाटील यांनी खरं तर या ठिकाणी आपल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधामध्ये विधानसभा लढवली आणि विधानसभा लढवत असताना त्यांनी चांगल्या प्रकारची टक्कर या ठिकाणी विधानसभेला त्यांनी आपली ताकद या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. म्हणजे यानंतर खरं तर 10 वर्षाच्या कालावधीनंतर खरं तर काँग्रेसला या ठिकाणी अजयजी फटांगरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी त्यांची निवड झाली आणि मतदारांनी त्यांना कौल दिला. अजय फटांगरे यांना 10 वर्षानंतर कौल मिळाल्यानंतर त्याचं बक्षीस म्हणून या ठिकाणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खरं तर त्यांना सभापती बनवलं. सभापतीनंतर त्यांच्यावरती अनेक जबाबदाऱ्या त्यांनी या ठिकाणी ठेवल्या त्यांच्यावरती. आज बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यानंतर त्याला आजही काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांच्याकडे त्यांनी दिलेलं आहे. मोठी जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. आणि आज आपण पाहतोय की या बोटा गटामध्ये आजही मातब्बर असे उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर बोटा गटामध्ये अनेक नवतरुण उमेदवार या ठिकाणी आपलं नशीब आजमाव पाहत आहेत. असेच एक उमेदवार आपल्या बोटा गटामध्ये आणि आपल्याच भूमीतले भूमिपुत्र भोजदरी गावचे सन्माननीय गौरवजी डोंगरे पाटील आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. दादा, काय सांगाल? आता तुम्ही भविष्यामध्ये बोटा गटामध्ये, आता एक बोटा गट म्हणजे सोपा गट नाही, कारण या गटाने खरं तर जिल्ह्याचं नेतृत्व केलेला गट आहे आणि या ठिकाणी अनेक मातब्बरांनी या बोटा गटावरती आपलं वर्चस्व या ठिकाणी टिकून ठेवलेलं आहे. आणि या नेतृत्वामध्ये या वेळी आपल्याला या बोटा गटामध्ये नेतृत्व करण्याची इच्छा आहे. काय सांगाल याच्याबद्दल? खरं तर गेल्या 14-15 वर्षापासून या राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजितदादा तांबे पाटील यांच्या माध्यमातून विद्यार्थी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदाच्या माध्यमातून मी येथील विविध विद्यार्थी असतील युवकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. त्यानंतर मी गेल्या 5-6 वर्षापासून या पठार भागामध्ये सक्रिय झालो. खरं तर माझे आजोबा पंचायत समितीचे माजी सदस्य
कैलासवासी सदाशिवराव ढेरंगे असतील, त्याचबरोबर माझे चुलते ज्यांनी भोजदरी गावचं नेतृत्व केलं आणि तालुक्यात देखील आदरणीय थोरात साहेबांबरोबर काम केलं असे कैलासवासी मनोहर शेठ डोंगरे असतील. यांचा जो काही वारसा जो काही आहे तो माझ्या कुटुंबाला आहे. माझ्या वडिलांनी देखील या बोटा गट असेल, साकूर गट असेल, या भागामध्ये प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून येथील पाणी पुरवठा योजना असतील, येथील छोटे छोटे बंधाऱ्यांचे कामं असतील, सातत्यानं लोकांच्या लोकोपयोगी कामं जे काही आहेत ते केलेले आहेत. आणि तोच वारसा घेऊन मी गेल्या काही वर्षांपासून येथील युवक असतील, विद्यार्थी असतील, येथील शेतकरी असतील, येथील महिला असतील, यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतोय. मला शक्य आहे ती मदत जी काही आहे ती करतो आहे. आणि येणारी जी काही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये आदरणीय थोरात साहेब आणि आदरणीय सत्यजितदादा तांबे यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाकडून मी माझं नशीब आजमावतोय. दादा, आपण या मागची निवडणूक पाहिली. या निवडणुकीमध्ये जनार्दन आहेर पाटील असतील, अजयजी फटांगरे असतील, त्यानंतर एक बबनराव गागरे म्हणून उमेदवार होते. या बबनराव गागरे यांचा आयात उमेदवार म्हणून या ठिकाणी पराभव त्यांना पत्करावा लागला. तर आत्ता देखील या बोटा गटामध्ये अनेक असे उमेदवार आहेत की ती नव्याने आपलं नशीब आजमावू पाहत आहेत. आपलं काय विजन असणार या बोटा गटासाठी? काय विकासात्मक कामे आपल्या नियोजनामध्ये असणार आहेत? खरं तर आपला बोटा गट म्हणजे या संगमनेर तालुक्याचा पठार भाग. आणि या गटामध्ये खरं तर रस्ते असतील, येथील वीज असेल, येथील पाणी पुरवठ्याचे कामं असतील, येथील युवकांचा रोजगार असेल, असे मूलभूत जे काही समस्या आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, ते खरं तर पुढे घेऊन जाण्याची इथे गरज आहे. आणि ते पुढे घेऊन जायचं काम मला या ठिकाणी करायचं आहे. दादा, एक प्रश्न असा आहे, महायुती सरकारने 2022 मध्ये जिल्हा परिषदेचे कार्यकाळ संपलेला होता, परंतु त्यानंतर आज 2025 सप्टेंबर महिना उगवला. या कालावधीमध्ये 3 ते 3.5 वर्ष गेले. या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामे होत असतात, परंतु ते कामे देखील थांबली गेली आहे. म्हणजे सरकारचं काय आडमुठे धोरण आहे का? यामागे तुम्हाला काय बोलता येईल, याच्यावर काय सांगाल तुम्ही? नाही, खरं तर निवडणुका लांबणीवर जाण्यामागे बरेचसे कारण होते. ओबीसी आरक्षण असेल, बाकी इतरही गोष्टी होत्या. मग आता विधानसभेचं इलेक्शनही पार पडलंय आणि त्याच्यानंतर आता पुन्हा ओबीसी आरक्षणाचा जो काही प्रश्न होता त्याचा अंतिम निकाल लागल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा जे काही निवडणुका घेण्याचं काम जे काही आहे ते सरकारने हाती घेतलेलं आहे. आणि त्याचंच आपण बघतोय की कालच या ठिकाणी अध्यक्षपदाची सोडत झालेली आहे आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेची. आणि आशा आहे की लवकरच निवडणूक आता पार पडेल. आता आपण पाहतोय हा जो बोटा गट आहे, या बोटा गटामध्ये खरं तर याआधी जनार्दन आहेर पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलंय. त्यानंतर अजयजी फटांगरे आहेत, त्यांनी देखील जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलंय. त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झालेली असतील आणि त्या विकास कामांवरती काही नागरिक समाधानी पण असतील, काही नागरिक नाराज पण असतील. तर भविष्यामध्ये तुम्ही आता या बोटा गटामध्ये, जो बोटा गटाने जिल्हा परिषदेचं खऱ्या अर्थानं आजतागायत नेतृत्व केलं आणि हा बोटा गट सर्व नेत्यांचा, प्रस्थापित नेत्यांचा हा गट आहे. यामध्ये अनेक उमेदवार आपल्याला इच्छुक पाहायला मिळतात, अनेक तुल्यबळ असे उमेदवार आहे. या बोटा गटामध्ये तुम्ही कोणतं व्हिजन घेऊन या मैदानामध्ये उतराल? खरं तर आपण बघतोय की आपल्या या बोटा गटाला कैलासवासी दलित मित्र नाथाबाबा शेळके असतील, प्रभाकरराव भोर असतील, त्याचबरोबर धर्मा पोखरकर गुरुजी असतील, रामभाऊ तळेकर असतील, त्याचबरोबर आमचे आजोबा पंचायत समितीचे माजी सदस्य सदाशिवराव ढेरंगे असतील, पंचायत समितीचे आपले सभापती देवराम पाटील फटांगरे असतील, यासारख्या जे काही नेते मंडळी होती यांनी आपल्या गटाला एक विचारांचा जो काही वारसा घालून दिलेला होता. परंतु कुठेतरी त्याच्यामध्ये मागील काही कालखंडामध्ये ते खेद वाटतो की ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी अडचण झालेली वाटते. आणि मग हाच विचारांचा जो काही वारसा आहे आणि येथील विकास असेल, रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, येथील युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल, ह्या गटामध्ये काम करण्यासारखे भरपूर प्रश्न आहेत. गेले 5 ते 6 वर्षापासून मी सातत्याने या ठिकाणी फिरतो आहे आणि काम करण्यासाठी मोठी संधी आहे. आणि निश्चितच या विविध क्षेत्रामध्ये काम करायला मला आवडणार आहे. दादा, या बोटा गटामध्ये पूर्वी प्रमाणे सर्वे झाला, पुणे नाशिक रेल्वे मार्ग असेल किंवा या ठिकाणी मोरवाडी येथील एक धरणाचा प्रस्तावित प्रश्न असेल किंवा आता ज्या बोटा गटामध्ये या परिसरामध्ये जे काही जल योजनेची कामं चालू आहेत, हे काही प्रश्न जे नागरिकांचे आहेत किंवा नागरिकांकडून ज्या अपेक्षा केल्या जातात ही कामं व्हायला पाहिजे होती, हे आजपर्यंत प्रलंबित आहे. यावरती तुम्ही कशा प्रकारे काम कराल?
नाही, आता खरं तर हे केंद्रीय स्तरावरचे किंवा राज्य स्तरावरचे हे जे काही विषय आहेत, पुणे नाशिक रेल्वे संदर्भात आमचे नेते आमदार सत्यजितदादा तांबे हे सातत्याने प्रश्न उपस्थित करतायत आणि बाकी पाण्याचा जो काही प्रश्न आहे पठार भागातला, त्याचं देखील आदरणीय थोरात साहेबांच्या माध्यमातून काम जे काही आहे ते चालू आहे. आणि साधारणतः मागच्या काही कालखंडामध्ये मोरवाडी धरण असेल किंवा इतरही उपसा सिंचन योजना असतील, याचं सर्वेपर्यंतचं काम जे काही आहे तिथपर्यंत थोरात साहेबांनी काम आणून ठेवलं होतं आणि आमदार आदरणीय सत्यजितदादांच्या माध्यमातून त्याला कुठेतरी मुहूर्तमेढ जे काय आहे त्याची रोवली जाऊन ते योजना भविष्य काळात पूर्णत्वास जातील अशी आशा आहे. दादा, एक प्रश्न असा आहे, आता तुम्ही काँग्रेस पक्षाकडून एक इच्छुक उमेदवार म्हणून तुम्ही इच्छा व्यक्त करतायत. याआधी बोटा गटाचं काँग्रेस पक्षाचंच नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य म्हणून अजयजी फटंगरे यांनी काम केलेलं आहे आणि बाळासाहेब थोरात यांचे ते निकट एक चांगल्या प्रकारचं त्यांचं आशीर्वाद त्यांना आहे. आणि तुमच्या पाठीमागे देखील सत्यजित दादा तांबे असतील आमदार, त्याचप्रमाणे सन्माननीय बाळासाहेब थोरात असतील, यांचं देखील तुमच्यावर देखील प्रेम आहे. परंतु तुमच्या एक अजय फटांगरे की गौरव डोंगरे उद्या भविष्यामध्ये जर तिकिटाची वेळ आली तर त्यावेळी जर प्रश्न उपस्थित झाला तर त्यावेळी तुमची भूमिका काय असेल? नाही, माझा पूर्ण विश्वास आहे की मागील कालखंडापासून गेले 14-15 वर्षापासून मी जे काही पक्षासाठी संघटनेसाठी जे काही काम केलेलं आहे आणि गेल्या काही वर्षांपासून 6-7 वर्षांपासून या पठार भागामध्ये मी जे काही काम करतो आहे ते काम बघून मला विश्वास आहे की माझे नेते आदरणीय थोरात साहेब आणि आमदार सत्यजितदादा तांबे हे मला नक्कीच उमेदवारी देतील असा मला ठाम विश्वास आहे. दादा, एक आता प्रश्न असा आहे की यापूर्वी जिल्हा परिषद या बोटा गटाचं एक जनार्दन आहेर पाटील एक तुल्यबळ असा नेता आहे आणि त्यांनी देखील या गटाचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांचं आणि तुमचं एक मैत्रीचं नातं आहे. उद्या भविष्यामध्ये जर समजा उद्या जनार्दन आहेर पाटील आणि गौरवदादा डोंगरे पाटील हे जर आमने सामने जर आली त्यावेळी तर तुमची काय भूमिका असेल? नाही, खरं तर जनार्दन पाटील आहेर आणि आमचे जे काही संबंध आहेत ते आमचे नातेसंबंध आहेत किंवा आम्ही काही राजकीय मित्र नाही आहोत. त्याच्यामुळे जरी तसा प्रसंग उद्भवला तर हे जे काही निवडणूक जी काही आहे ती निवडणुकीच्या ठिकाणी राहील आणि संबंध जे काही आहेत ते संबंधाच्या ठिकाणी राहतील. दादा, आता तुम्ही काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करू इच्छित आहात तर महाविकास आघाडीकडून तुम्ही ते उमेदवारी करू इच्छितात. आता महायुतीचा देखील उमेदवार यामध्ये असणार आहे. महायुतीकडून लाडकी बहीण योजना, पंतप्रधानच्या योजना, अशा अनेक योजनांचा ते लोकांपर्यंत ते पोहोचवतात. यावेळी आपल्याला त्या गोष्टीला आपण कशा प्रकारे फेस कराल? नाही, ह्या जरी महायुती सरकारकडून जरी ह्या योजना जे काही आहेत त्या जरी आणल्या जरी असतील तरी आपण बघतोय की लाडकी बहीण योजना जी काही आहे साधारणतः 30 ते 40% विधानसभेच्या आधी जे काही नावं होते त्या यादीमध्ये 30 ते 40% जे काही पात्र महिला आहेत त्यांचे नावं या यादीमधून कमी झालेले आहेत. मग कुठेतरी हे निवडणुकीचा जुमला होता की काय असा प्रश्न आहे. आणि हे जरी गोष्टी जरी असतील तरी ह्या जिल्हा परिषदेची निवडणूक जी काही आहे ती स्थानिक पातळीवर होईल. जे काही आपण इथून मागच्या काळात काम केलेलं आहे येथील जनतेसाठी तर जनताने नक्कीच ते काम बघून संधी देईल असा विश्वास आहे. दादा, तुम्ही देखील या बोटा गटातील भूमिपुत्र, भोजदरी गावचे भूमिपुत्र आहात आणि बोटा गटातले काही 2-3 अजूनही उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत. आणि मग बोटा गटामध्ये आपण ज्यावेळी उमेदवारी करणार आहात त्यावेळी बाकीचे जे उमेदवार असणार आहेत त्या मतांचं गणित कशा प्रकारे आखलं जाईल? नाही, आता मतांचं गणित म्हणण्यापेक्षा जे काही इथून मागे काम करतोय आपण किंवा इतरही जे काही आहे, निवडणूक आहे, शेवटी लोकशाही आहे, ज्याला कुणाला इच्छा असेल ते निवडणूक लढू शकतात. आणि मग जनता जे काही आहे निवडणुकीच्या रणांगणात जे काही उतरतील इथून मागचं काम बघून जनता नक्कीच योग्य उमेदवाराच्या पारड्यामध्ये आपलं मत देईल असा मला विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे फार त्याच्यासाठी काही गणित किंवा कोणत्या गोष्टी, आपलं जर काम जर व्यवस्थित असेल तर त्या गोष्टी करण्याची गरज नाही. दादा, तुम्ही एक व्यावसायिक आहात आणि व्यावसायिक म्हणून तुमच्याकडे अनेक तरुणांच्या किंवा नागरिकांच्या नजरा असतात. तुम्ही त्या माध्यमातून विविध गावांमध्ये किंवा शहरांमध्ये इकडे तिकडे फिरत असताय. अशातच गेल्या काही दिवसामध्ये एक तुमचा आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्याबरोबर एक फोटो व्हायरल झाला होता आणि त्यानंतर बऱ्याचशा चर्चा आणि तर्कवितर्क अशा अनेक चर्चा रंगल्या गेल्या होत्या. याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? गेल्या माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून मी विविध शहरांमध्ये जाण्याचा मला योग येतो.
मुंबई येथे देखील माझे सातत्याने मंत्रालय असेल किंवा विविध मंत्री महोदयांच्या निवासस्थानी मला माझ्या कामानिमित्त जावं लागतं. आणि अशाच वेळी मी मागील 3-4 महिन्यांपूर्वी माझं व्यावसायिक काम होतं आणि माझ्यासोबत माझे मित्र सुहास वाळुंज यांचं देखील मुंबई या ठिकाणी कौटुंबिक काम असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. आणि त्या ठिकाणी अचानक आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार अमोलजी खताळ हे आले होते आणि त्या ठिकाणी आमची भेट झाली. भेट झाल्यानंतर मी त्यांना माझे मित्र आहेत सुहासजी वाळुंज यांची ओळख करून देत होतो. ते चर्चा चालू असताना त्यांच्यासोबत जे कोणी व्यक्ती होता त्यांनी तो फोटो काढला आणि तो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. परंतु त्याच्यानंतरच मी लगेचच स्पष्टीकरण जे काही आहे ते मी दिलेलं होतं. आता मध्यंतरी आपण मागच्या निवडणुकीवरती गेलो. बबनराव गागरे यांचा या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये पराजय झाला. त्याच्यानंतर त्यांचेच बंधू जालिंदरजी गागरे यांनी आंबेदुमालाची निवडणूक लढली आणि त्या लोकनियुक्त सरपंच, हेलिकॉप्टर सरपंच म्हणून आजही ते महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहेत. आणि आपल्या पठार भागामध्ये विविध कार्यक्रम असतील किंवा अनेक विविध कार्यक्रमात ते भेटीगाठी घेत असतात. जनसंपर्क त्यांनी त्यानंतर चांगल्या प्रकारे वाढवला आहे. म्हणजे जालिंदर गागरे देखील आपल्याला एक भविष्य काळामध्ये बोटा गटामध्ये एक आव्हान असणार आहे. याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? जालिंदर गागरे ज्या आंबेदुमाला गावचं सरपंचपद भूषवत आहे ते आंबेदुमाला गाव म्हणजे माझं आजोळ आहे. माझे आजोबा पंचायत समितीचे माजी सदस्य कैलासवासी सदाशिवराव ढेरंगे यांनी या गावच्या विकासासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. आणि तुम्ही जरी म्हणत असाल आव्हान आहे, तर आदरणीय थोरात साहेब आणि सत्यजितदादांनी जर मला संधी दिली तर या बोटा गटाचं म्हणण्यापेक्षा आंबेदुमालामध्येच तुम्हाला मी जे काही याचा निकाल दिसू शकेल अधिक काही बोलण्यापेक्षा. आता बोटा गटावरती आपण बोलू तर बोटा गटामध्ये खरं तर आपण पाहतोय अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे विश्वासू पांडू शेळके म्हणजे गावचे आज सरपंच पद भूषवत आहेत. त्याच्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके असतील किंवा या ठिकाणी अनेक घारगावचे उमेदवार असतील काही, त्यामध्ये हे देखील आपलं नशीब आजमावून पाहत आहेत. बोटा गटामध्ये उमेदवारी करणं एक आव्हान तुम्हाला वाटत नाही का? ते कसं पेलवाल तुम्ही? नाही, खरं तर गेल्या काही वर्षांपासून माझं जे काही काम चालू आहे, येथील जनतेच्या सुखदुःखामध्ये, येथील अडचणीमध्ये मी जे काही काम करतोय, जनतेसाठी मदत करण्याचा प्रयत्न करतोय, त्या कामामधून मला विश्वास आहे माझ्यावरती पूर्णपणे, या जनतेवरती माझा विश्वास आहे. आणि मी या गटामध्ये फिरत असताना गेले 5-6 वर्षापासून मी फिरत असताना येथील युवक असतील, आमचा नातेसंबंध या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि मी फिरत असताना मी काही असा कुठला उद्देश घेऊन जिल्हा परिषदेचा ह्या गटामध्ये फिरत नव्हतो. परंतु काही वर्ष उलटल्यानंतर येथील आमचे जे काही नातेसंबंधातले लोक असतील किंवा बरेचसे गावातले ग्रामस्थ असतील, येथील युवक असतील, यांनी माझ्याकडे 2022ला ज्यावेळेस जिल्हा परिषदेची निवडणूक जी काही आहे ती होऊ घातली होती, त्यावेळेसच या सर्वांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली होती की आपण निवडणुकीला सामोरं जावं. आपल्यासारख्या एका युवा नेतृत्वाची खरं तर आत्ताच्या या परिस्थितीमध्ये या बोटा गटाला गरज आहे. दादा, आता महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये अनेक उमेदवार आपल्याला इच्छुक पाहायला मिळतात. तर महाविकास आघाडी एक उमेदवार देईल की महायुती एक उमेदवार देईल की सेपरेट निवडणूक लढतील? काय वाटते तुम्हाला, याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर आता महाविकास आघाडी आणि महायुतीचं कुठलंही जागा वाटपा संदर्भातलं धोरण जे काही आहे ते निश्चित झालेलं नाही आहे. आणि जर आपण बोटा गटातली राजकीय परिस्थिती जर सध्याची जर बघितली तर माझ्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीकडून आमचे मित्र शैलेशजी फटांगरे असतील, त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीचे बोटागणाचे माजी सदस्य संतोषजी शेळके असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाकडून पांडू शेळके असतील, बोटागावचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर आपल्या जनार्दन पाटील आहेर ज्यांनी या गटामध्ये नेतृत्व केलं होतं, असे महायुतीकडून अनेक उमेदवार जे काही आहेत ते इच्छुक मला दिसत आहेत. आणि महाविकास आघाडीमध्ये जर बघितलं तर तशी परिस्थिती जी काही आहे ती दिसत नाही आहे. कदाचित या मागील काळामध्ये जे सदस्य राहून गेलेत, अजयजी फटांगरे असतील किंवा मी असेल, याच्या व्यतिरिक्त अजून तरी माझ्यापुढे तरी कोणतं नाव आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे लढाई जी काही आहे ती महाविकास आघाडी आणि महायुती म्हणण्यापेक्षा पहिले महायुतीमध्येच पहिली लढाई आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार जो काही आहे तो एक दिलाने आणि नेतृत्वाने एक दिलाने जो काही आहे तो सर्वांपुढे येईल.
त्याच्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा पहिली लढाई जी काही आहे ती महायुतीमध्येच जी काही आहे ती लढाई आपल्याला दिसते या गटामध्ये. दादा, या बोटा गटामध्ये खरं तर आपण आता पाहिलं की आता विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्याबरोबर जो तुमचा फोटो व्हायरल झाला याबाबतचं स्पष्टीकरण तुम्ही प्रेक्षकांना दिलेलंच आहे. परंतु बोटा गटामध्ये विविध कार्यक्रमांना तुम्ही येत असताना किंवा कार्यक्रम अटेंड करताना, लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होत असताना, यावेळी कुठंतरी तुमच्याबरोबर किंवा कार्यक्रमामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर पाटील देखील दिसत आहेत. तर याबद्दल काय सांग, नेमकं काय आहे? खरं तर तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो काही आहे तो या ठिकाणी विचारलेला आहे. जनार्दन पाटील आहेर हे आमचे अतिशय जवळचे नातेसंबंध आहेत आणि मी काँग्रेस पक्षाचं काम करत असताना आदरणीय थोरात साहेबांची एक शिकवण आहे की निवडणूक झाली की सर्वांनी गावात एकत्र यायचं, चहा प्यायचा आणि त्या दिवसापासून जे काही मतभेद आहेत ते विसरून जायचे आणि मग इतर जो काही वेळ आहे त्या वेळामध्ये मी या समाजकारणात राजकारणात काम करत असताना कधीही पक्ष म्हणून संबंध जोपासत नाही. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं जे काही काम आहे ते मी या ठिकाणी करत असतो आणि कदाचित आम्ही जरी सोबत जरी दिसत असलो तरी निवडणुकीची आचारसंहिता जर आपल्याला लागली, जे काही आमचे संबंध जे काही आहे ते मैत्री हा वेगळा भाग आहे आणि राजकारण जो काही आहे तो वेगळा भाग आहे. आपण पाहतो की मागील महिन्यामध्ये आपल्या बोटा गटातील प्रसिद्ध असा राज्यामध्ये ज्याचं नाव झालं शेखर शेळके याचं दुर्दैवी अपघाती निधन झालं आणि त्या सर्व काळामध्ये जनार्दन पाटील आहेर असतील, संतोष शेळके असतील, सुहास वाडुंज असतील, पांडू शेळके असतील, विकास शेळके असतील, हे सगळे आम्ही एकत्र होतो की जे काही अंत्यविधीचं काही गोष्टी असतील किंवा इथून पुढील काळात जे काही त्या कुटुंबाला मदत करणं असेल किंवा शेखर भाऊंचं जे काही क्रिकेटचं स्वप्न आहे टर्फ विकेटचं, त्या गोष्टींमध्ये आम्ही सर्वजण एकत्र होतो. तर असं काही कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये वेगळा काही कोणी अर्थ घेण्याची मला तरी काही गरज वाटत नाही. दादा, आता तुम्ही सांगितलं महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये खरं तर ही निवडणूक आज आपल्याला पाहायला मिळते. तर महाविकास आघाडीमध्ये उमेदवार मोजके आहेत तुम्ही सांगितलं आणि महायुतीमध्ये अनेक उमेदवार इच्छुक दिसत आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये भांडण, तुम्ही बोलले की भांडण दिसतंय त्यांच्यामध्ये, तुमच्यात काही भांडण दिसत नाही. परंतु बोटा गट हा पठार भागातील सर्वात मोठा गट आहे आणि या गटामध्ये काही जे उमेदवार आहेत त्यांनी हे मैदान गाजवलेलं आहे. म्हणजे एक निवडणूक, दोन निवडणुका त्यांनी यापूर्वी त्या लढवलेल्या आहेत आणि त्यांना त्यांचा अनुभव आहे. परंतु आपल्याकडे आज कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना या बोटा गटामध्ये आपण ही उमेदवारी करू इच्छित आहात. तर या भविष्यामध्ये तुम्ही ही निवडणूक कशा प्रकारे आणि काय रणनीती आखून ही निवडणूक लढवाल? तुम्ही जरी सांगितलं असेल की यामध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते बरेचशा उमेदवारांनी निवडणूक जी काही आहे ती लढवल्याचा त्यांचा अनुभव आहे किंवा हे मैदान गाजवलं आहे, असं जरी असेल तरी मागच्या 6-7 वर्षांपासून मी आपल्या बोटा गटातील पिंपळगाव माथ्यापासून आभाळवाडी असेल किंवा आमचं भोसदरीपासून म्हणजे बोटा गटातल्या सर्वच भागामध्ये मी जाणीवपूर्वक जाण्याचा प्रयत्न केला आणि मी रोजच ह्या भागामध्ये फिरत असतो. येथील सांस्कृतिक कार्यक्रम असतील, काही सुखदुःख असतील, कुठे सप्त्यांना मदत असेल, गणपती मंडळ असतील, नवरात्रोत्सव मंडळ असतील, कुठे बैलगाडा शर्यती असतील, माझी मदत नाही असं होत नाही. माझी मदत ही सगळ्याच ठिकाणी असते आणि या व्यतिरिक्तही कोणाला वैयक्तिक स्वरूपाच्या मदती असतील, कोणाच्या दवाखान्याचं काम असेल, कोणाच्या प्रशासकीय कामं असतील, त्या ठिकाणी देखील मी पक्षाचा विचार न करता मी मदत करत असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी निवडणूक लढवणं फार काही किंवा हा जो काही गट आहे हा किंवा इथले गावं हे माझ्यासाठी नवीन नाही. इथल्या प्रत्येक गावामध्ये, इथल्या प्रत्येक वाडीवर, प्रत्येक वस्तीवर मी जो काही आहे तो पोचलेलो आहे. त्यामुळे जे काही आहे ही निवडणूक किंवा हा गट जो काही आहे तो जरी समोर अनुभवी उमेदवार जरी असतील तरी, इच्छुक उमेदवार जरी असतील तरी माझ्यासाठी हे जे काही आहे ते फारसं काही अवघड आहे असं मला वाटत नाही. आताच आपण पाहिलं दादांनी आपल्यासोबत दिलखुलास अशा चर्चा केलेल्या आहेत आणि या चर्चेमधून ते इच्छुक नक्कीच आहेत आणि भविष्यामध्ये जे काही आव्हानं येतील ते पेलवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये दिसून येते. भविष्यामध्ये या महाराष्ट्रशाही न्यूज मराठीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा रणसंग्राम हा कार्यक्रम आपण पुढे पाहतच राहणार आहोत. तुर्तास आपण या ठिकाणी गौरवजी डोंगरे पाटील यांना भविष्याच्या निवडणुकीसाठी, भविष्याच्या वाटचालीसाठी महाराष्ट्रशाही न्यूज मराठीच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊया आणि थांबूया. जय हिंद. महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.